रामकृष्ण हरी वारी पंढरीची या सदरामध्ये आपला हा दुसरा अभंग आपण आज बघत आहोत. आणि सदरामध्ये संत पंढरीविषयी आणि पांडुरंग परमात्म्याविषयी काय बोलतात, नेमकं त्यांचं विश्लेषण काय आहे, त्या संदर्भानं आपण वेगवेगळ्या अभंगावर चिंतन करत असतो. तर वारी पंढरीच्या या भागामध्ये आज अतिशय सुंदर आणि छान असा अभंग आहे, जो अभंग आपण अनेक वेळा ऐकलेला आहे. जो अभंग मी तर म्हणतो महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाने तो अभंग कधी पाठ केलेलाच नाही, तर तो ऐकूनच पाठ झालेला आहे. अभंग आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणे विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. नमस्कार, मी डॉक्टर राधाकृष्ण महाराज अकोलकर. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. तर बघूया या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात. हा अभंग तसा महाराष्ट्रामध्ये कोणी पाठ केलाच नाही. मी तर म्हणतो ऐकूनच तो अभंग पाठ झाला. अतिशय परिचित असा अभंग आहे, पण कदाचित अतिपरिचयात अवज्ञा असं जे आपण म्हणतो, कदाचित अतिपरिचय ह्या अभंगाचा झाल्यामुळं कोणत्याही कीर्तनाची सुरुवात जेव्हा पंचपदीनं होते तेव्हा या अभंगानेच सुरुवात होत असते, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आणि सगळ्यांनाच हा अभंग अगदी मुखपाठ तोंडपाठ आहे. पण जसं पसायदान सहज पाठ झालं, हा अभंग सहज पाठ झाला म्हणून त्याच्या अर्थाकडं बरीच मंडळी दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतात. पण मला वाटतं या अभंगाकडे थोडासा अर्थ जर आपण पाहिला तर अर्थ इतका सुंदर आहे. अभंग मुळातच सुंदर शब्दापासून सुरुवात होतो आणि अभंगाचा अर्थही फार सुंदर अशा पद्धतीचा आहे. तर या अभंगामध्ये अनेक जे शब्द येतात त्यापैकी पहिला शब्द आहे सुंदर. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून आपल्या उपास्य देवतेविषयी, ज्या देवाची ते वारी करतात, ज्या देवाची ते पंढरीची वारी करतात, पांडुरंगाची ते भक्ती करतात, असा पांडुरंग परमात्मा, त्या परमात्म्याविषयी असणारी आवड, त्या परमात्म्याविषयी असणारं प्रेम या अभंगातून प्रकट करतात. आणि तो परमात्मा नेमका कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, तर एक तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप लक्षण अशा दोन पद्धतीची लक्षणं जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये सांगितली आहे. ही दोनही लक्षणं आपण या अभंगामध्ये पाहणार आहोत. तर या दोन लक्षणांचा विचार करत असताना एक तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप लक्षण अशा भूमिकेतून जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये बोलतात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून. या अभंगामध्ये पहिला शब्द आहे सुंदर. आमचा परमात्मा सुंदर आहे आणि म्हणून तो आम्हाला आवडतो. आता तुकोबराय म्हणतात की असा परमात्मा इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. तो सुंदर असण्याकरता अनेक प्रमाण जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या गाथ्यामध्ये, ज्ञानोबरायांनी, नामदेव महाराजांनी, सर्व संतांनी दिलेली आहे. पण हा परमात्मा सुंदर आहे. या सुंदर म्हणण्यामध्ये काही लोक म्हणतील तर काळा आहे. मग काळा रंग आपल्या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये जर एखादा काळा रंग असेल तर आपण आपल्याकडे मुलगी बघायला जाताना सुद्धा ती मुलगी गोरी पाहिजे असं आपण म्हणतो. भले मुलगा काळा भूत असेल तरी चालेल, पण त्याला मुलगी मात्र सुंदर म्हणजे गोरी लागते. म्हणजे गोरा रंग म्हणजे सुंदरतेचं प्रतीक असं आपण म्हणतो. पण इथे मात्र पांडुरंग तर काळा आहे. पण संत म्हणतात ठाईचाची काळा अनादि बहु काळा. असा हा परमात्मा जरी काळा असला तरी पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळफाकती तेज प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णावे तिची शोभा. असा हा परमात्मा सुंदर आहे. पण परमात्मा सुंदर असून सुद्धा जर आपल्याला सुंदर दिसत नसेल तर याचं काय कारण आहे? एकच मिनिटामध्ये छान कथा सांगतो. असं म्हणतात की सर्व वानरांनी एकत्र येऊन प्रभू रामचंद्राला मदत केली. सर्व सीतामातेला सोडून आणलं आणि सोडून आणल्यानंतर सर्व वानरामध्ये चर्चा सुरू झाली की आपण ज्या सीतामातेला सोडून आणलं ती सीतामाता फारच सुंदर आहे असं म्हणतात. पण त्या सीतामातेला आपण काय बघितलं नाही, मग काय करायचं? तर म्हटले प्रभू रामचंद्राजवळ विनंती केली की देवा आम्हाला सीतामातेला बघायचं आहे. म्हटले काय हरकत नाही, उद्या या. उंच असं आसन तयार केलं, त्यावर सीतामातेला बसवलं आणि बसवल्यानंतर सर्व वानरांनी, वानर जे सैन्य होतं त्यांनी तोंड फिरवलं. कालपर्यंत ज्यांना सीतामातेला बघायचं होतं आज मात्र त्यांनी तोंड का फिरवली हा प्रश्न प्रभू रामचंद्राला पडला. त्याने विचारलं काय झालं? ते म्हटले आम्हाला वाटलं होतं सीतामाता फारच सुंदर आहे, पण आमची मात्र घोर निराशा झाली. म्हटले काय झालं? नाक चांगलं नाही का? म्हणले नाक चांगलं आहे. डोळे म्हणले डोळे चांगले, कानही चांगलं आहे. मग हातपाय चांगले नाही म्हणजे हातपाय चांगले, मग अडचण काय? तर ती सगळी वानरं म्हणायला लागली की सीतामातेला आमच्यासारखं शेपूट कुठे आहे?
तर वानरांना जे सौंदर्य किंवा जी सुंदरता दिसते ती केवळ आणि केवळ शेपटीमध्ये दिसते. म्हणून सुंदरता ही कोणत्या अवयवामध्ये, सुंदरता ही यामध्ये दिसत नाही, तर सुंदरता ही दृष्टीमध्ये असते, ती पाहण्यामध्ये असते. आणि म्हणून परमात्मा ज्याने हे विश्व निर्माण केलं, जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे हाती आपुल्या, असा हा परमात्मा सुंदर नसेल असं कसं? सुंदर असं जग ज्याने निर्माण केलं, जगातल्या सुंदर सुंदर वस्तू ज्याने निर्माण केला, तो परमात्मा त्याहूनही सुंदर आहे. फक्त तो दिसण्याकरता जर तो तुम्हाला आम्हाला सुंदर दिसत नसेल तर मला वाटतं आपली गत त्या मकरांसारखी आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात असा परमात्मा आम्हाला सुंदर दिसतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मग असं सुंदर असणारं ध्यान जे आम्हाला आवडतं, आमचं उपास्य दैवत आहे, असा परमात्मा दुसरा शब्द या अभंगामध्ये वापरला, विटेवर. हा परमात्मा विटेवर उभा आहे, याचा सुद्धा सुंदर असा इतिहास आहे. हा विटेवर कसा आला? जन्नू नावाचे ऋषी, सरस्वती नावाची त्यांची पत्नी, आणि त्यांच्या पुढे पुंडलिकाचा जन्म झाला. पुढे पुंडलिकरायाने आपल्या आईबापाची सेवा ते करत नव्हते, पण पुढे जेव्हा ते आपल्या आईवडिलांना घेण्याकरता काशीकडे जातात, काशीला ते आईवडिलांना सोडून पुन्हा परत माघारी आले होते, पण त्यांना नंतर काय बुद्धी सुचली आणि पुन्हा ते आपल्या आईवडिलांना घेण्याकरता जात असताना रस्त्यामध्ये त्यांना कुकुटस्वामी नावाचा एक आश्रम लागतो. त्या आश्रमामध्ये ते कुकुटस्वामींना विचारतात की स्वामीजी यहाँ से काशी कितनी दूर है? तेव्हा ते स्वामीजी म्हणतात की काशी बिसी हम कुछ नहीं जानते, हम केवल माँ बाप की सेवा जानते. आणि या त्यांच्या वाक्यानं त्यांच्या जीवनामध्ये एक कलाटणी मिळते, लख्खा असा डोक्यामध्ये प्रकाश पडतो. आणि त्या दिवसापासून ते ठरवतात की आईबापाची सेवा सोडून आपण काही करायचं नाही. आणि मग ते आपल्या आईवडिलांची इतकी सेवा करतात, जसं वारकरी परंपरेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जो माणूस सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तयांच्या सेवे शरीर निमुलवणे की जे, जो माणूस आपल्या आईवडिलांची सेवा करतो, जो आपल्या आईवडिलांना देव समजतो, देव समजून त्यांचं पूजन करतो, तो कुठल्या तीर्थाला जरी गेला नाही, कुठल्या देवळात जरी गेला नाही, तरी पांडुरंग परमात्मा मात्र त्याच्या घरी येतो, देव त्याच्या घरी येतो. हा सगळ्यात मोठा इतिहास या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये आपण बघतो. आणि म्हणून या सर्व संदर्भानं जर आपण बघितलं तर मग असा हा परमात्मा पुंडलिकरायाने एवढी सेवा आपल्या आईवडिलांची केली की त्यानंतर स्वतः भगवान परमात्मा त्यांना भेटायला आले. आणि भेटायला आल्यानंतर सांगितलं की अरे मी तुला भेटायला आलोय, तुझ्या मातृपितृभक्तीनं संतुष्ट झालोय. असं म्हटल्याबरोबर ते म्हटले खरंच जर तुम्ही मला भेटायला आला असाल तर माझी आईवडिलांची सेवा सुरू आहे, आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला जर थांबायचं असेल तर त्यांनी असं म्हणून एक वीट परमेश्वराच्या दिशेनं फेकली आणि म्हटले गरज असेल तर तुम्हाला थांबावं लागेल. आणि म्हणून तुका म्हणे अजूनही तिष्ठत धन्य मात विठ्ठलाची, की पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची, की त्या पुंडलिकासाठी विटेवर तो परमात्मा उभा राहिला. अशी सुंदर अशी ही कथा आहे. म्हणून तो पांडुरंग परमात्मा विटेवर कसा आला हे आपल्याला समजलं. सुंदर असणारा परमात्मा विटेवर येऊन उभा राहिला, पंढरीमध्ये येऊन उभा राहिला. आणि मग हा परमात्मा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवणे, ज्याने कमरेवर हात ठेवले. या परमात्म्याने कमरेवर हात का ठेवले हा सुद्धा फार इंटरेस्टिंग भाग आहे. कमरेवर हात का ठेवले तर गीता असं सांगते की तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या विशित चेतसा, की हा परमात्मा जो आहे भवसागरातून आपल्याला तरुण नेतो, फक्त आपण त्याला शरण गेलं पाहिजे. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पावेल. मग या परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे. पण शरण गेल्यानंतर हा परमात्मा असं म्हणतो की तुम्ही जर माझ्याकडे याल, मला शरण याल, तर करकटावरी ठेवून या, म्हणजे कमरेवर हात ठेवून मी तुमची वाट बघतोय आतुरतेनं, हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ कमरेवर हात ठेवले म्हणजे जर तुम्ही माझ्याकडे याल, मला नावाडी म्हणून कराल, तर या भवसागरातलं जे पाणी आहे ते पाणी कमरे एवढंच आहे. पण जर मला सोडून जाल तर मग मात्र मध्येच गटंगळ्या खाल, मध्येच मराल, डुबाल. म्हणून परमात्म्याकडे जाताना परमात्मा आपल्याला सांगतो आहे, सुचवतो आहे की माझ्याकडे येताना, माझं नामस्मरण करताना कमरे एवढंच पाणी या भवसागरामध्ये आहे. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूया, त्याने कमरेवर हात ठेवलेले आहे. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय असं म्हणतात की तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याची द्या. परमात्म्याने तुळशीचे अलंकार गळ्यामध्ये घातलेले आहे. जगामध्ये असं असतं की काही अलंकारामुळं व्यक्तीला शोभा असते, तर कधी कधी व्यक्तीमुळं अलंकाराला शोभा, तर कधी कधी व्यक्तीमुळं अलंकाराला शोभा. एखाद्या सामान्य माणसानं जर 2 ग्रॅमची 3 ग्रॅमची अंगठी जर घातली, तर सामान्य गरिबाने अंगठी घातल्यानंतर त्या अंगठीमुळे त्या सामान्य माणसाचं महत्त्व वाढतं. पण एखाद्या मोठ्या राजानं, एखाद्या मोठ्या माणसानं साधी 2 ग्रॅमची अंगठी घातली
तर त्या व्यक्तीचं महत्त्व त्या अंगठीमुळं वाढत नाही, तर उलट त्या अंगठीचं महत्त्व त्या व्यक्तीमुळं वाढतं. उदाहरणार्थ तुम्ही बघा, बऱ्याच वेळा आपण असं बघतो की रस्त्याने चालत असताना लोक म्हणतात, कधी कधी पतीमुळं पत्नीची किंमत, तर कधी कधी पत्नीमुळं पतीची किंमत असते. लोक जर व्यवहारामध्ये म्हणत असेल, कधी कधी एखाद्या गावामध्ये पंक्तीमध्ये सर्व स्त्रिया बसलेल्या असतात आणि अचानक ते नुकती वाढणारे लोक एका ठिकाणी थांबतात आणि ते म्हणतात, अरे सरपंचाची बायको वाहड नुकती. असं का म्हणतात? पंक्तीमध्ये इतरही स्त्रिया बसलेल्या, पण त्या स्त्रीला ते मान का देतात? याचं कारण की तिच्या नवऱ्याला गावात मान आहे म्हणून तिला मान आहे. कधी कधी असं होतं की लोक म्हणतात, तो बघा तो चालला सखूबाईचा नवरा. याहून आपण ठरवायचं की या ठिकाणी सखूबाई इतकी चांगली वागते की तिच्यामुळं नवऱ्याला किंमत आहे. कधी कधी पत्नीमुळं पतीला, पतीमुळं पत्नीला अशी किंमत असते. तद्वत त्याचप्रमाणे या ठिकाणी भगवान परमात्म्याने तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली म्हणून त्या अलंकाराला महत्त्व प्राप्त झालं आणि भगवंताच्या आनंद अश्रूतून निर्माण झालेली ही तुळस असल्या कारणामुळं वारकरी संप्रदायामध्ये अबीर बुक्का, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदयी खळवळा वैष्णवांचा, म्हणून तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा आणि हृदयी खळवळा वैष्णवांचा अशी वारकऱ्यांची स्थिती असते. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तुळशीच्या माळेला प्रचंड महत्त्व आहे. 108 मणी तुळशीच्या माळेमध्ये असतात, जे 108 तीर्थाचं प्रतीक आहे. की जे मणी जर आपण पाहिले तर आपण 108 तीर्थांना तर जाऊ शकत नाही, पण रोज स्नान करताना त्या 108 तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून त्या 108 मण्याची माळ आपण गळ्यामध्ये सर्व वारकरी वापरत असतो, सर्व वारकरी घालत असतात. म्हणून भगवान परमात्म्याने अशी तुळशीचं माळ धारण केली, म्हणून प्रत्येक वारकऱ्याने सुद्धा ती आपल्या गळ्यामध्ये धारण केलेली आपण पाहतो. दुसरं उत्तर असं की तुळशीची जी माळ आहे किंवा तुळशीचं जे झाड आहे ते आपल्या अंगणामध्ये, आपल्या प्रांगणामध्ये तुळशीचं वृक्ष आपल्या अंगणामध्ये असतो. रोज आपण त्याची पूजा करतो. तुळशीला एवढं महत्त्व काय? तुळशीला भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय परंपरेमध्ये आई असं म्हटलं जातं आणि आई म्हणून तिला संबोधलं जातं. एवढंच नाही तर तुळशीचं महत्त्व हे जरा आध्यात्मिक, पण जर वैज्ञानिकवादी दृष्टीनं आपण जर पाहिलं तर या जगामध्ये विज्ञान आम्हाला असं सांगतं की दिवसा ऑक्सिजन सोडणारी झाडं रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि त्याच कारणामुळं लहानपणी आम्ही शिकलो की कोणत्याही झाडाच्या खाली रात्री माणसाने झोपू नये. का? कारण ते रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतं. पण विज्ञान हेही सांगतं की जगामध्ये काही वृक्ष असे आहे की जी वृक्ष दिवसाही ऑक्सिजन देतात, रात्री ऑक्सिजन देतात. ती कोणती? त्यामध्ये एक तुळस आहे, वड आहे, पिंपळ आहे. आता बघा तुम्ही, आपलं धर्मशास्त्र किती प्रगत आहे की संतांनी पूर्वी कालापासून या वृक्षांची पूजा आपल्याला करायला शिकवली. का शिकवली? कारण आध्यात्मिक दृष्ट्या तर या झाडांचं महत्त्व आहेच, पण त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा या झाडाचं महत्त्व आहे. म्हणून विज्ञान मानणारी लोक, देव न मानणारी लोक सुद्धा आपल्या दारामध्ये तुळस लावतात. कारण 52 रोगावर चालणारी अशी ही तुळस औषधी वनस्पती तर आहेच, पण त्याचबरोबर तुळशीवरून येणारा जो वारा आहे तो सुद्धा स्वतंत्र सुंदर असं आरोग्य आपल्याला प्रदान करणार आहे. त्या दृष्टीनं तुळस हे अत्यंत महत्त्वाचे. म्हणून त्या परमात्म्याने तुळशीची माळ गळ्यात घातली म्हणून आपण घातली पाहिजे. तुळशी हार गळा कासे पितांबर, कमरेला पितांबर देवाने घातलेला आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. या अभंगातलं आवड हा शब्द केंद्रस्थानी आहे आणि तो महत्वाचा आहे. असा जो परमात्मा आहे, जो सुंदर आहे, विटेवर उभा आहे, ज्याने तुळशीची माळ गळ्यात घातली, कमरेला पितांबर कसलेला आहे, असा परमात्मा आवडे निरंतर हेची ध्यान. असं ध्यान मला आवडतं हे तुकोबराय म्हणतात. अजून काय म्हणतात तुकोबराय? तुकोबराय म्हणतात, मकर कुंडले तळपती श्रवणी, की मासोळी आकाराची जी कुंडल आहे ती कानामध्ये घातलेली आहे, ती तळपतायत म्हणजे चमकतायत अशी कुंडल आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. कौस्तुभ नावाचा मणी हा अलंकार देवाने कंठामध्ये धारण केलेला आहे. तुळशीची माळ सुद्धा धारण केली आहे. म्हणून असा परमात्मा आवडे निरंतर हेची ध्यान, असा परमात्मा आम्हाला नित्य आवडतो हे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आणि शेवटचं जे चरण आहे, आता या तीनही चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी परमात्म्याचं तटस्थ लक्षण सांगितलं. आता शेवटच्या चरणामध्ये मात्र परमात्म्याचं स्वरूप लक्षण सांगितलं. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण यामध्ये काय फरक हे नंतर सांगतो. पहिल्यांदा स्वरूप लक्षण काय आहे? अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. की परमात्मा हा सुखरूप आहे आणि म्हणून सुख जर हवं असेल तर तुम्हाला परमात्म्याकडे जावं लागेल. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर आणि सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. हे ज्ञानेश्वर महाराज. अशी सर्व प्रमाणे जर आपण पाहिली तर
या जगामध्ये परमात्मा हा सुखरूप आहे. सुख हवा असेल तर परमात्म्याकडंच जावं लागेल, हा त्रिकालबाधित संतांनी सिद्धांत मांडला आणि म्हणून हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. आता